त्या नियमावलीनुसार पंच आणि गुणलेखक हे क्रिकेटच्या नियमावलीमध्ये तुम्हाला मिळतील. एक वेळ समालोचक हे नाव नाही मिळणार, पण गुणलेखक तेवढाच महत्त्वाचा. आणि म्हणून पुन्हा एकदा उमेश जिभोईर तुमचं सुद्धा आम्ही विशेष कौतुक करतोय. आपण ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आम्हाला योगदान दिलं. तर मॅचकडे आपण कॉन्सन्ट्रेट होऊया. स्पर्धेचा मेगा फायनल अंतिम सामना, या स्पर्धेचं अजिंक्यपद ज्या संघाला मिळेल आणि यासाठी ही लढाई मैदानामध्ये चालू होतोय. तर पुन्हा एकदा सर्वांनी जोरदार टाळी आपण स्वागत करूया. मेगा फायनल अंतिम सामना निशांत चषकाचा. मॅचला सुरुवात होतीये. 3 ओव्हरचा मॅच, 3 षटकांचा सामना असेल आणि या 3 षटकांच्या सामन्यामध्ये मी मराठी समालोचक प्रसाद भोईर तुम्हाला मराठीमध्ये कदाचित समालोचन करण्याचे थोडासा प्रयत्न करतो. एकही शब्द इंग्रजीमध्ये न वापरता प्रयत्न करूया आपण. गोलंदाज आलाय पंचांच्या उजव्या बाजूने. यावेळचा चेंडू झोपून खेळण्याचा प्रयत्न केलाय. डाव्या बाजूला खेळलेला हा चेंडू निघून चाललाय, अगदी वरतून निघून गेलाय चेंडू. उत्तुंग गगनभेदी फटका आलाय. मिळतात या फटक्यावरती 6 धावा. खूप चांगल्या पद्धतीनं उजव्या साईडला खेळलाय. जो चेंडू चाललाय डीप पॉइंट कडे, जिथे मात्र मिळाल्या जातात 4 धावा. चौकार आला आणि या चौकाराच्या साह्यानं धावा संख्या होती 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 10 धावा. नो बॉल आला आणि त्यामुळे आता मात्र या 5 धावा मिळत आहेत. संघाची धावसंख्या होती 11 धावा. प्रल्हाद कणेकर, दादरपाडा टेनिस क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारा प्रल्हाद केणेकर यांच्या वतीने विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाणार आहे. सिद्धेश दीपक, सलग 3 चेंडूवरती 3 बळी मिळवणाऱ्या गोलंदाजाला हे बक्षीस दिलं जाणार आहे. यावेळचा चेंडू खेळला गेला. खरं तर क्रिकेटमधील जे क्षेत्र आहे ना उमेशजी, ज्यामध्ये ऑन फील्ड जे काही क्षेत्र आहे त्यामध्ये थोडेसे मात्र ती नावं आम्ही सर्च करण्याचा प्रयत्न केला होता. मिड ऑनला काय म्हणतात, लॉंग ऑफला काय म्हणतात, ते आम्हाला मिळालं नाही. त्यामुळे आम्हाला ती नावं आता मात्र तुमच्या भाषेत घ्याव्या लागतील. संघाची धावसंख्या आहे बिनबाद 11 धावा. 12 होतात. यावेळचा चेंडू ऑन साइडला खेळला गेलाय. फुलटॉस होता, एक मिळाली जाते जिथे मात्र क्षेत्ररक्षक निमिष मोहिते आहे. चेंडू अडवतोय तोपर्यंत पूर्ण केली जाते 1 धाव. आता मात्र या एका धावेच्या साह्यानं धावफलक हल्लं जात आहे आणि धावफलक पोहोचलं जात आहे ते म्हणजे 13च्या घरामध्ये. धाव संख्या होते 13. 0.4 षटकाच्या समाप्तीनंतर. लोअर फुलटॉस चेंडू यावेळेस मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न केला. चेंडू डीप मध्ये चालला आहे. क्षेत्ररक्षक आहे, प्रयत्न करतात. चेंडू अडला गेलाय. काय सीमा रक्षण केलं जात आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलंय निमिष मोहिते या क्षेत्ररक्षकानं. चेंडू अडला जातो आणि तोपर्यंत पूर्ण केल्या जातात त्या म्हणजे 2 धावा. धाव संख्या होतीये 15 धावा. 3 षटकांचा हा सामना असणार आहे आणि या 3 षटकांमध्ये पाहूया वहाड संघ किती धावा जमवतोय. आतापर्यंत तरी धावसंख्या आली आहे 15. गोलंदाज यश पाटील. यावेळचा चेंडू थोडासा धीम्या गतीने टाकण्याचा प्रयत्न केला. चेंडू मिड ऑन वरून क्षेत्ररक्षकाला भेदून चेंडू लॉंग ऑन कडे चालला आणि आलाय चौकार. डिस्क जॅकी. संघाची धावसंख्या होते 19 धावा. धाव फलकावरती लागल्या जात आहेत. आपण स्वयंसेवकांना विनंती करूया, सूचित करूया, आपण मैदानाच्या बाहेर जाणारे चेंडू त्वरित मैदानामध्ये कशी येतील याकडे थोडंसं लक्ष द्या, केंद्रित करा. कारण हे शेवटचे काही क्षण आहेत जे आपण अनुभवत आहात. संघाची धावसंख्या 19. गोलंदाज यश आहे. थोडासा महागडा ठरलाय आतापर्यंत. ज्याच्या गोलंदाजीवरती 2 मोठे फटके आले, एक षटकार आला आणि एक चौकार आलेला आहे. खोलात टाकला चेंडू. हेलिकॉप्टर लूक देऊन उडवला चेंडूला. मिड ऑन वरून सरळ चेंडू निघून चालाय लॉंग ऑन कडे. या षटकाची समाप्ती झाली आहे.
या चौकाराच्या साह्यानं 4 मिळाल्या जातात. धावा संख्या होतीये 23 धावा होत आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकीवरून फलंदाजी करत असताना न्यूयॉर्क स्टार वाईल्ड संघाची धावसंख्या धावफलकावरती लागली जाते, ती म्हणजे बिनबाद 23 धावा. पहिलं षटक संपलं आहे आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा आल्या आहेत. नाबाद 23, ज्यामध्ये प्रयास कोळी नावाचा फलंदाज आतापर्यंत 3 चौकार आणि 1 षटकाराच्या साह्यानं आतापर्यंत खेळत आहे, तो म्हणजे 21 या धावसंख्येवर आणि संघाची धावसंख्या आहे 23 धावा. समीर नाईक, सॅम नाईक खेळतोय 3 वर. खोलात टाकला चेंडू, उडवण्याचा प्रयत्न केला गेला आणि इथे मात्र झेल टिपलाय. आल्या आल्या फिरकीचा जादूगार टिपतोय एक बळी. खेळाडू क्रमांक 1 पहिला मोस्ट विकेट टेकर म्हणून ज्याच्याकडे पाहूया. जास्तीत जास्त बळी घेण्याचा मानस धाडस ज्या गोलंदाजाने आखला होता, तो आतापर्यंत जास्तीत जास्त बळी मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. खूप चांगल्या पद्धतीनं ज्यानं आतापर्यंत प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना रोखण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये त्याला यश मिळालं आहे. आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय. फलंदाजाचं नाव आहे प्रतीक पाटील. 3ऱ्या क्रमांकावरती प्रतीक पाटील आलाय. आतापर्यंत आपण पाहिलं तर 1.1 षटकाचा खेळ झालाय. धावसंख्या होती 1 बाद 23 धावा. यावेळचा चेंडू हवेमध्ये आहे, पाहूया झेल होण्याची संभावना. ओमकार कोळी आपला जज करत असताना ज्या ओमकार कोळीनं बॅट्समनचा अभ्यास, मात्र इथे झेल टिपलाय. विकेट मिळाली जाते, बळी मिळाला गेलाय, तो म्हणजे रोहित गायकवाडला. विकेट हॅट्रिकचा चान्स आहे. सलग 3 चेंडू 3 बळी मिळवण्यासाठी खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने प्रयत्न केले जात आहेत, पाहूया ते मिळतील का. एकीकडे आमचे बालकृष्ण पाटील यांच्याकडनं 1000 लागले, सुभाष पंडित यांच्यावरनं 1000 लागले, त्यानंतर आमचे सतीश जिकणी यांच्याकडून 3000 लागलेत व आमचे नरेश कोळी यांच्याकडून 600 रुपये लागलेत. म्हणजे तब्बल 5600 रुपयाचं बक्षीस मिळू शकेल. तसेच आमचे प्रल्हाद कणेकर यांच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस लागलं आहे. अशा पद्धतीनं असणार हे बक्षीस दादरपाडा संघाच्या गोलंदाजांना पैकी एका बक्षिसास पात्र ठरण्यासाठी काही अंशाने काही फरकाने हा गोलंदाज दूर आहे. पाहूयात अशा पद्धतीनं त्याच्याकडून ती कामगिरी होते का. ज्या पद्धतीने या अगोदरच्या सामन्यामध्ये श्रीनिवास मोहितेला सलग 3 चेंडूमध्ये 3 षटकार लगावल्यानंतर 8000 9000 मिळाले होते, या सामन्यामध्ये या गोलंदाजाला तसं काही कमवता येईल का. रोहित गायकवाड चांगली गोलंदाजी सध्याच्या घडल्या, चांगल्या धाटणीची गोलंदाजी सध्या हाताळत आहेत. घनश्याम पाटील आला, फलंदाज स्वतः संघाचा संघनायक. फुलटॉस चेंडू यावेळेस मात्र खेळला गेला. लॉंग ऑफ कडे क्षेत्ररक्षक आहे, 1 पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न झालाय आणि तो सुद्धा पूर्ण. 2 मिळायला गेल्यात आणि या 2 धावांच्या साह्यानं 25 होतात. धावसंख्या होती 25.
चांगलं क्रिकेट आपण सध्या पाहता. आजचा दिवस विपुल हा कळसासारखा आहे. बांधकाम पूर्ण झाल्याचं दुःख जरूर आहे, परंतु देऊळ कळस दिसतोय त्यामुळे त्याचा आनंद नक्की असणार आहे. यावेळचा चेंडू आणखी एक मात्र निर्धाव आलाय. चांगली गोलंदाजी केली जाते. हे रोहित गायकवाड सध्याच्या घडीला अतिशय चर्चेमध्ये असणारा दादरपाडा टेनिस क्रिकेटमधील एकमेव गोलंदाज ज्यानं ते करून दाखवलंय. संघाची धावसंख्या आहे 2 बाद 25 धावा. मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू गरंगळत चाललाय. मिड विकेट करे. एक मिळाली आहे. दुसरी साठी प्रयत्न आणि दुसरी पूर्ण केली आहे. थंडी उडाली गेली कदाचित. एक मिळाली जाते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होतीये 2 आल्यात. धावसंख्या होतीये 27 धावा. धावसंख्या होती 27. दुसरं षटक चालू आहे. आतापर्यंत 2 विकेट्स मिळवल्यात आणि 4 धावा फक्त ज्या गोलंदाजाने खर्च केल्यात असा गोलंदाज रोहित गायकवाड समोर ठेवण्याचा प्रयत्न केलाय आणि इथे मात्र ओव्हर हॅट्रिक झाली आहे. सलग तरी एका षटकामध्ये 3 मिळवलेत आणि पुन्हा एकदा त्याने स्वतःला सिद्ध केलंय. एका यशस्वी षटकाची सांगता होतीये. 2 षटकांचा खेळ संपला गेलाय आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकी अरुण फलंदाजी करत असताना न्यू यंग स्टार वहाळ या संघाची धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. ती म्हणजे 3 बाद 27 धावा. प्रणय पाटील यांच्याकडून वहाळ संघाच्या प्रत्येक फलंदाजाला नाही सुजल घरासाठी षटक गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा ओमकार कोळी याला पाचारण करण्यात आले. ओमकार कोळी दादरपाडा टेनिस क्रिकेटचा असा एक ट्रम्प कार्ड ज्याच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहिलाय. फलंदाजी असेल, गोलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण असेल, सर्वच क्षेत्रामध्ये ज्याची भरीव कामगिरी राहिली आहे. म्हणून या खेळाडूला नेहमी दादरपाडा टेनिस क्रिकेटमधील एक अष्टपैलू सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूपैकी एक हे संबोधलं जातं. तो गोलंदाज आलाय. यावेळचा चेंडू शॉर्ट लेग कडून खेळला. डीप मध्ये चालला चेंडू. लॉंग लेग कडे जात असताना चेंडू गेलाय सीमा पार. आलाय आणखी एक चौकार. यावेळचा चेंडू फटका चांगला आहे. श्रीनिवास मोहिते प्रयत्न करेल का झेल करण्याचा. तिथे मात्र वैष्णव चेंडू अडवतोय. तोपर्यंत चेंडू शूट झालाय. 1 मिळाली आहे. 2 मिळाल्या. तिसरी साडी प्रयत्न पलटलाय. तिसरी साडी आणि तो सुद्धा 3 मिळाल्या गेल्यात. चेंडू अतिशय वेगानं खालून आला त्यामुळे कदाचित मिळू शकला नाही, पण 3 धावा पूर्ण केल्या जातात आणि या धावसंख्या आता मात्र 3 ने वाढती. धावसंख्या होती 34 धावा. 34 रन्स 34 धावा होत आहेत. धावसंख्या जमताना पाहायला मिळत आहेत. या अगोदरचा सामना 37 धावा चेस करताना दादरपाडा संघाने जिंकला होता. यावेळेस मात्र 34 आतापर्यंत आल्या. शेवटचे 4 चेंडू बाकी आहेत. स्वीप करण्याचा प्रयत्न होता. आणखी एक निर्धाव आला. 3 चेंडू आता बाकी राहिलेत. संघाची धावसंख्या आहे
34 धावा. लेफ्ट हँडेड बॅट्समन प्रयास कोळी जो आहे, सुजल आहे. सुजलचा हा फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे, पण चेंडू मात्र निघून चाललाय सीमा पार. आलाय षटकार. षटकार आलाय आणि आता मात्र एक फायटिंग स्कोर म्हणावा लागेल. जो आव्हानात्मक धावसंख्येचा जो आकडा होता तो पूर्ण झालाय, अर्थात 40 धावा. समोर ठेवण्याचा प्रयत्न केलाय, उडवून दिलाय लॉंग ऑनच्या वरतून. सुजलच्या फलंदाजीतून सलग दुसरा षटकार आलाय. 6 मिळाले जात आहेत. सलग 2 चेंडू, 2 मोठे फटके ओमकार कोळीला खावे लागले. आता मात्र धावा संख्या 46 झाली आहे. 46 धावा होत आहेत. यावेळचा चेंडू फटका फसला आहे, झेल उडाला आहे आणि इथे टिपला जातोय. षटक सत्र संपले गेलंय आणि या पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकीवरून फलंदाजी करत असताना धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. न्यू यंगस्टार वहाळ या संघाची ती म्हणजे 3 बाद 46 झाले आहेत. 47 करायचे आहेत. 3 बाद 46 होत आहेत. 47 धावा करायच्या आहेत. हॅलो हॅलो, थँक्यू बँजो. ओके, थँक्यू. ओव्हर हॅट्रिक झाली, जरी विकेट हॅट्रिक झाली नसली तरी ओव्हर हॅट्रिक झाली म्हणून सुभाष पंडित यांच्या वतीनं गोलंदाज रोहित गायकवाडसाठी 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाणार आहे. क्या बात आहे. खेळाडूला मोटिवेट कसं करावं याचं उत्तम उदाहरण. सुभाष पंडित त्यांनी खऱ्या अर्थानं दादरपडा गावासाठी अशी एक हिरकणी दिली. दादरपडा गावातील पहिली महिला वकील सुभाष पंडित यांची सुकन्या सिद्धी सुभाष पंडित, दादरपडा गावातील पहिली वकील, महिला वकील, जिचे वडील सुभाष नारायण पंडित, ज्यांच्या माध्यमातून गोलंदाज रोहितला 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाणार आहे. तसेच हे बक्षीस आलंय सुजल घरतसाठी 600 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. सुजल घरत यांच्यासाठी आमचे सहकारी प्रणय पाटील यांच्याकडून 600 रुपयाचं बक्षीस आलंय. प्रत्येक षटकासाठी नरेश कोळी यांच्या वतीनं 200 रुपयाचं बक्षीस डिपॉझिट इथे जमा आहे. प्रत्येक षटकासाठी 200 रुपयाचं बक्षीस जमा आहे. आता हॅट्रिकचे 1000 सलग 3 षटकारासाठी आलेले आहेत. आजचा दिवस, आजची रात्र फार महत्त्वाची आहे. ती म्हणजे दादरपाड्याचे आयोजन करणाऱ्या आयोजन समिती, नियोजन समितीसाठी. कारण आजची जर रात्र पाहिली तर ही मंदिराच्या कळसासारखी आहे. बांधकाम पूर्ण झाल्याचं खऱ्या अर्थानं दुःख जरूर आहे, परंतु मंदिर पूर्ण झाल्याचा आनंद जरूर आहे. एवढ्या दिवस घेतलेली मेहनत, स्पर्धा आहे, क्रिकेटची स्पर्धा आहे, गावामध्ये स्पर्धा होणार आहे आणि यासाठी जी चाहूल लागली होती. एखाद्या घरामध्ये एखादा सोहळा असतो ना, सुख सोहळा, त्या पद्धतीनं त्या सोहळ्याची चाहूल लागली होती. पण आज मात्र त्या गोष्टीला आपण पूर्ण विराम देणार आहोत. कारण यानंतर या स्पर्धेची फक्त चर्चा राहील. स्पर्धा मात्र होऊन जाणार, परंतु स्पर्धेची चर्चा राहील. त्यामुळे आजचा दिवस आपल्यासाठी मंदिराच्या कळसासारखा आहे. येस बॉबी.
षटकार हॅट्रिकसाठी 3000चं कॅश प्राईज दिलं जाणार आहे. सतीश शेठ केणी यांच्या शुभ हस्ते आणि यांच्या वतीने दिलं जाणार आहे. कारण दादरपाडा संघ मैदानामध्ये ज्या पद्धतीने खेळतोय, क्रीवा स्पोर्ट्स निशांत 11 दादरपाडा, खूप कमालीची कामगिरी ज्या दादरपाडा संघाची राहिली आतापर्यंत. आतापर्यंत 4 सामने दादरपाडा संघाने जिंकलेत. पहिला सामना जिंकला होता होणेश्वर बोरी संघाच्या विरोधात. दुसरा सामना जिंकला कानकेश्वरी आरपी एंटरप्राइजेस नवघर संघाच्या विरोधात. तिसरा सामना जिंकला सतीश स्मृती गावदेवी गावठाण संघाच्या विरोधात. आणि चौथा सामना जिंकला गावदेवी विंधणे संघाच्या विरोधात. आणि हा 5वा सामना अर्थात अंतिम फायनलचा सामना चालू आहे, जिथे मात्र विजयासाठी येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 47 करायचे आहेत. 18 चेंडू 47 ची गरज. पहिला चेंडू थोडासा रनअप चुकला गेलाय. षटकार हॅट्रिक साठी रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे सन्माननीय उपाध्यक्ष रामनाथजी पंडित साहेब यांच्या वतीनं 2000चं कॅश प्राईज दिलं जाणार आहे. स्ट्रायकर बॅट्समन निमिष मोहिते आलाय. चहावाले मामांचं विशेष धन्यवाद. पहिला चेंडू स्लोवर चेंडू डिलिव्हर केला आणि इथे मात्र फसला गेलाय. चेंडू आला निर्धाव. आता मात्र समीकरण येणाऱ्या 17 मध्ये 47 करायचे आहेत. 17 चेंडू 47 धावांची गरज. खूप चांगली स्पर्धा खऱ्या अर्थानं आपण आज एन्जॉय केली. 17-47. पहिला गोलंदाज झाला प्रतीक पाटील. दर्जा आहे त्याच्याकडे. फुलटॉस चेंडू ऑन साइडला हिट केला गेलाय. चेंडू डीप मध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक आहेत तोपर्यंत सिंगल मिळतीये आणि या सिंगलनं धावसंख्येचा श्री गणेशा. डावाची सुरुवात षटकारानं करणारा निमिष, ज्यानं पहिला चेंडू डॉट गेला आणि दुसऱ्या चेंडू ती फक्त 1 आली. आता मात्र येणाऱ्या 16 चेंडू मध्ये विजयासाठी 46 धावांची गरज आहे. मयूर भगत कडून सुद्धा षटकार हॅट्रिक साठी 3000चं बक्षीस दिलं जाणार आहे. मयूर भगत साठी सुद्धा षटकार हॅट्रिक साठी 3000चं बक्षीस दिलं जाणार आहे. निर्धाव चेंडू आल्याने पुन्हा एकदा मात्र गोलंदाज आपली गुणवत्ता सिद्ध करतोय. उपस्थित असणाऱ्या या प्रेक्षक वर्गामध्ये जास्तीत जास्त प्रेक्षक वगैरे जरी दादरपाडा संघाला सपोर्ट करत असला तरी सुद्धा वहाळ संघाची ही खेळी जी मैदानात चालू आहे ही सुद्धा कौतुकास्पद पात्र आहे. 32 दातांच्या विळकात एखाद्या जिभेने स्वतःला सुरक्षित ठेवावं, त्या पद्धतीनं मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आपल्या गावचं नाव आणि आपलं क्रिकेट हे मजाने अबाधित राखलंय असा न्यू यंगस्टार वहाळ संघ मैदानामध्ये सध्या खेळ करतोय. दादरपाडा संघाचा स्ट्रॉंग झोन ओळखली जाणारी त्यांची फलंदाजी, पण सध्याच्या घडीला फलंदाजांना शांत बसवणारी गोलंदाजी आहे. फक्त 1 धाव आतापर्यंत आली आहे. आउटसाइड टू ऑफ स्टंप पुन्हा एकदा ब्लॉक केलाय बॅट्समन ओमकारला सुद्धा. 18 मध्ये 47चं समीकरण आता मात्र बदलत आणि बिघडत सुद्धा चाललंय. चेंडू बाकी ते 13 आणि करायच्या 46. 13 चेंडू 46 धावांची गरज आहे. गोलंदाज प्रतीक पाटीलने केलेली कमालीची कामगिरी. यावेळचा चेंडू कनेक्ट झालाय. झेल उडाला गेलाय आणि तो टिपण्यासाठी प्रयत्न केला गेलाय. क्या बात आहे. शॉर्ट सिली मिड ऑन ला झेल टिपलाय. खेळाडू क्रमांक 1 ओमकार कोळी झालाय. झेल बाद. अनेक वेळा स्कायरा या नावाना संघ खेळला. स्कायरा हॉटेलचे मालक आकाशदा पाटील यांनी हा संघ खरं तर मामा भांजे डाब्याचे खरं तर ओनर आहेत आणि अनेक वेळा या संघाला त्यांनी पुरस्कृत केले आणि अनेक वर्ष नेहमीच चांगली कामगिरी पाहायला मिळाली. त्यांना देखील आपण विनंती करतोय आपण या मंचावर आपण आला असेल तर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. मामा भांजे डाब्याचे सर्वे सर्वा आकाशदा पाटील शिरडूनचे त्यांना आपण विनंती करतोय.
12 मध्ये 46 करायचे आहेत. विपुल मॅच अगदी पूर्ण वळण घेते आणि वाळ संघाच्या गोलंदाजाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. ज्यांनी मात्र फक्त एक धाव खर्च केली P1च्या षटकामध्ये. 2 क्षेत्ररक्षक डीप मध्ये असताना सुद्धा ज्या पद्धतीनं ज्यांनी ही काम करून दाखवलंय. आता गोलंदाज स्वतः घनश्याम आला. 12 मध्ये 46 करायचे आहेत. थोडंसं कठीण झालंय पण अशक्य म्हणता येणार नाही. उरणच्या क्रिकेटने आता मात्र काट टाकली असं म्हणावं लागेल. 2 वाजून 21 मिनिटं झाले त्यांनी आपण फायनलचा सेकंड इनिंग कव्हर करता. यशस्वी आयोजन यापेक्षा आणखी वेगळं काय असावं. या स्पर्धेसाठी हे लाभणारं योगदान फार महत्त्वाचं प्रत्येकाचं. मग समालोचक सुद्धा वेळेवरती उपस्थित. आमचे जीवन डाके सर 6 वाजून 25 मिनिटांनी त्यांनी इथे रिपोर्टिंग केली. त्यांचं सुद्धा स्पेशल कॉन्ट्रीब्युशन राहिलंय. लाईव्ह टीम आमची बरोबर 5 वाजता इथे रिपोर्टिंग ज्यांची झाली होती. फक्त आम्हीच उशिरा यायचो. यावेळचा चेंडू झेल उडाला आणि टिपलाई सुद्धा. क्या बात आहे. या मॅच वरती आता मात्र मगरमीठ मारण्याचा प्रकार केला गेलाय. निमिष मोहिते सुद्धा झालाय झेलबाद. पुन्हा एकदा मात्र रात्रीच्या गरबात पोपटांचा आवाज येऊ लागलाय. सागर पाटील सुद्धा वेळेवरती आले होते परंतु दादरपाड्याच्या या तरुणांचा जास्त प्रेम त्याला मात्र इथून लगेच जावं लागलं. आता आणखी तुम्हाला मनोरंजन झालं असतं तुमचं. तर येणारे आता मात्र चेंडू बाकी आहेत ते 11 आणि करायचे आहेत 46 धाबा. 11 चेंडू विजयासाठी 46 धाबांची गरज आहे. कोल्हा टाकला. हा चेंडू मिडऑफच्या वरतून उडवला. चेंडू डीप मध्ये चालला. क्षेत्ररक्षक आहे पण चेंडू थांबणं. क्या बात आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पण इथे मात्र षटकार मारायचे या ईर्षेने मैदानामध्ये खेळाडूने स्ट्राईक सोडली नाही आणि इथे मात्र निमिष माफ करा श्रीनिवास मोहिते हा मात्र धावबाद होतोय. स्कायरा न्यूयॉर्क स्टार वहाळ संघाची ही तर ओळख आहे. बॉलिंग अटॅक फार चांगला आहे. ही देखील आम्ही ध्रुवीत म्हात्रे यांच्यासोबत चर्चा केली की बॉलिंग अटॅक फार चांगला आहे. आणि या सुरुवातीला जेव्हा जेव्हा टॉस जिंकला वहाळ संघानं तेव्हा पहिल्यांदा बॅटिंग घेतलं आणि जेव्हा जेव्हा त्यांनी जो टार्गेट सेट केलाय त्या धावा अनेक वेळा त्यांनी डिफेंड केलाय. हा त्यांचा रेकॉर्ड अनेक स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला आहे. विपुल यालाच तर म्हणतात धाडसी निर्णय. तुमच्यावरती आज तुमच्याकडे असणाऱ्या गुणवत्तेला न्याय द्यायचा असेल आणि ती तुमच्याकडे क्षमता असेल ना तर त्या पद्धतीने तुम्ही प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. आतापर्यंत टेनिस क्रिकेट विश्वामध्ये तुम्ही जर पाहिलं प्रत्येक संघामध्ये किमान 4 तरी फलंदाज असतात जे मोठे स्ट्रोक लगवण्यामध्ये माहीर असतात ज्याला आपण हार्ड हिटर म्हणतो. परंतु तुमच्याकडे जर गोलंदाज जर चांगले असतील ना तर तुम्ही कुठेही जाऊन कशाही पद्धतीने जाऊन तुम्ही परफॉर्मन्स करू शकता. आणि आज न्यूयॉर्क स्टार वहाळ संघाच्या या गोलंदाजाने हे सर्व करून दाखवलंय. मिडॉनच्या वरतून उडवला गेला हा चेंडू. एका धाबेसाठी फक्त हा फटका असणार आहे. धाबासंख्या 1 फक्त मिळाली आहे. धाबासंख्या होते 3 धाबा. चला चेतन भोईर इकडे यायचं आहे. नऊ मध्ये 45 करायचे आहेत. 9 चेंडू 45 ची गरज आहे. प्रीतम आलाय. प्रीतमचा हा फटका शॉर्टलेग कडून चेंडू खेळलाय. लॉंग लेग कडे जाताना चेंडू आपण पाहताय आणि प्रीतम भोईरच्या बॅटमधून आलेला हा मात्र चौकार. घनश्याम यावेळचा फटका चांगला आहे. पुन्हा एकदा मात्र प्रीतमच्या बॅटमधून चेंडू आलाय. फाईन लेग कडे खेळला गेलाय. तोपर्यंत 1 धाव मिळाली जाते आणि एका धाब्याच्या साह्याने धावफलक पोहोचला जात आहे. 9 वर आता मात्र 7 बाकी आहेत करायच्यात 38.
आजचे आमचे मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस बर्थडे बॉय. रिव्हर्स खेळण्याचा हा प्रयत्न आहे. चेंडू मात्र डीप बॅकवर्ड कडे जाताना दिसतोय आणि पाहता पाहता विवेक कासूकरच्या बॅट मधून आलाय हा चौकार. 4 मिळाले जातात. षटक संपलं गेले. दुसरं 2 षटकांचा खेळ संपलाय. उर्वरित आता मात्र शेवटचं षटक विजयासाठी 34 धावांची गरज. 6 चेंडू 34 करायचे आहेत. 6 चेंडू 34चं समीकरण आता मात्र येऊन ठेपलंय. चेतन भोईर चला आपण इकडे या. चला शेवटचं षटक सुजल येईल आणि प्रणय पाटील यांच्याकडून 2000 रुपये. सुजलनं फक्त 2 विकेट घ्यायचे लगातार. पाठी पुढे घेतले तर आपण 500 रुपये देऊ, चालेल. असू दे, आपल्या लाडके खेळाडू आहेत, त्यांना सुद्धा आपण थोडं मोटिवेट करूया, ही गरज आहे. शेवटच्या षटकामध्ये विजयासाठी 34 करायचे आहेत. मैदानामध्ये खेळण्यासाठी सज्ज झाला प्रीतम भोईर आणि त्याच्या समोर असेल सुजल घरात. 6 चेंडू 34 धावा. प्रयत्न करावे लागतील. यावेळचा चेंडू समोर टाकून फिरवण्याचा प्रयत्न केलाय. निर्धाव चेंडू येतोय. आता मात्र 5 मध्ये 34 करायचे आहेत. 5 चेंडू 34 धावांची गरज. चला चेतन भोईर जॉईंट व्हा. लोअर फुटटॉस समोर ठेवला होता. आणखी एक निर्धावाला डॉट बॉल. 4 मध्ये 34 करायचे आहेत. चार चेंडू विजयासाठी 34 धावांची गरज. बॅटच्या टोएंडा लागून चेंडू फसलीमध्ये येतोय. क्षेत्ररक्षक अडवतायत परंतु 1 मिळाली जाते. आता मात्र उर्वरित 3 मध्ये 33 करायचे आहेत. 3 चेंडू 33 धावांची गरज. तीन चेंडू 33 धावा. लेग बिफोर द विकेटचा अपील केलं जातं आणि हा खेळाडू सुरक्षित असे पंच सांगतात. आज आता मात्र आपल्याला गेले 2 सामने आपण जे अपेक्षा करत होतो त्या अपेक्षा आता मात्र आपली पूर्ण होणार आहे. कारण सॅम इथे मात्र बॅक जम्प नक्कीच मारेल आणि त्याचं वैशिष्ट्य डान्स सुद्धा 100% बघायला भेटेल. कारण त्यांनी सांगितलं होतं फायनल मारल्यानंतर मी ते तुम्हाला करून दाखवणार आहे आणि हा समोर करून दाखवणार आहे सॅम नाईक. यावेळेस मात्र औपचारिकता शिल्लक विजयासाठी येणाऱ्या 2 मध्ये 33 करायचे आहेत. 2 चेंडू 33 धावांची गरज. माफ करा, 1 चेंडू 33 धावांची गरज. चर्चेला उधाण आणणारी स्पर्धा सध्याच्या घडीला सरते शेवटी. रिव्हर्स करण्याचा हा प्रयत्न होता आणि हा सामना तब्बल 33 धावाने जिंकलाय. न्यूयॉर्क स्टार वार्ड संघ या स्पर्धेमध्ये एकही सामना न हारता आज या स्पर्धेमध्ये खेळत असताना पाहायला मिळतोय. क्या बात है, कम ऑन सॅम.